भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला दरवर्षीप्रमाणे 13 एप्रिल रोजी रात्री 9च्या दरम्यान यंदाही महामानवास मानवंदना या भव्य गीतगायन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कुणाल कांबळे निर्मित या कार्यक्रमाला शिरोळ येथील पंचायत समिती परिसरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात पंचायत समिती आवारातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शिरोळ नगराध्यक्ष योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव तसेच शिरोळचे रहिवासी व सोलापूर येथे डेप्युटी ऑफ कमिशनर ऑफ पोलीस म्हणून कार्यरत असलेले दीपाली काळे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 12वी परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या कुमारी श्रेया शर्मा हिचा गौरव करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर दगडू माने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत 2020 वर्ल्ड कप 2025 दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघासाठी डॉक्टर म्हणून सेवा देणारे डॉक्टर शीलवर्धन चिपळीकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात हार्दिक लोंढे या चिमुकल्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी इंग्रजीत प्रभावी भाषण सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. त्यानंतर प्रमुख व्याख्याते शुभम कांबळे यांनी आपल्या भाषणातून डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचं महत्त्व समाजासमोर मांडलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध एकपात्री नाट्यकलाकार राजा प्रधान यांनी अत्यंत प्रभावीपणे केलं. महामानवास मानवंदना या कार्यक्रमात प्रमुख आकर्षण ठरले ते कुणाल कांबळे यांचे गीत गायनाचे. त्यांच्या सुश्राव्य आवाजात सादर झालेली भीमगीतं, बुद्धगीतं आणि भीमविजयाचा जागर यामुळे वातावरण भारावून गेलं. उपस्थित नागरिकांनी मोठ्या उत्साहानं या गीतांचा आस्वाद घेतला. दरम्यान भीमजयंतीच्या स्वागतासाठी इंदिरानगर, संगमनगर, रमाबाई हाऊसिंग सोसायटी आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. संपूर्ण परिसरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. या कार्यक्रमास ग्रामसेवक सर्वोदय साहेब, स्नेहल कांबळे, विजय शिरोळकर, पत्रकार दिलीप कोळी यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एकूणच महामानवास मानवंदना हा कार्यक्रम शिरोळमध्ये सामाजिक एकात्मता, विचारप्रबोधन आणि सांस्कृतिक उत्साह यांचा संगम ठरला. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.